ओबीसी बहुजन पार्टीनं बीडच्या लोकसभेच्या मैदानामध्ये आपला उमेदवार उतरवलेला आहे। खर तर ओबीसीचं आंदोलन झालं आणि त्यानंतर पार्टी देखील जन्माला आली। त्यांचं चिन्ह जरी नसलं तर उमेदवारी मात्र महाराष्ट्रात येताना पाहायला मिळतात। बीडमध्ये उमेदवार गायके यांना देण्यात आलेली आहे। काय सगळे समीकरण पाहून तुम्ही उमेदवार उतरवला आणि काय रणनीती असणार? नाही, समीकरणाचा काही विषयच नाही। ओबीसी बहुजन पार्टी आम्ही स्थापन केली आहे, ते ओबीसीच्या जनतेने आम्हाला सांगितलं म्हणून स्थापन केली, म्हणून आम्ही महाराष्ट्रात उमेदवार उभे केलेले आहेत। या उमेदवारासाठी आम्ही जे करतो, कारण आम्ही ओबीसीच्या 18 पगड जातीमध्ये असलेल्या 372 जातीमध्ये आम्ही रात्रंदिवस फिरलो, त्यांच्यासाठी लढलो। मराठ्याने आम्हाला टार्गेट केलं, आमच्या गाड्या अडवल्या, आमच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे आम्हाला शिवीगाळ केली, आमच्या माया बहिणीवर केली, सगळ्यावर केली, तरी आम्ही मागे सरकलो नाहीत। मी असेल, प्रकाशांना शेंडगे असतील, भुजबळ साहेब असतील, भुजबळ साहेबांना तर तुम्ही बघितलं असेल काय बोलायला लागले, त्याच्या बापासारखे असताना त्याच्यावर काही बोलत होते। मग हे तरी आम्ही सहन केले ओबीसीनं, मग एवढं बोलणं बरोबर नाही। आणि म्हणून आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर लढण्यासाठी, ओबीसीचे प्रश्न बीड जिल्ह्यातले सोडवण्यासाठी म्हणून यशवंत अण्णा गायके यांना आम्ही उभं केलेलं आहे आणि ते प्रश्न निश्चित सोडवतील लोकसभेमध्ये, याची आम्हाला खात्री आहे। 2009 ची निवडणूक, 2014 ची, त्याच्यानंतरची पोटनिवडणूक आणि 19 ची निवडणूक, या सर्व निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी अशा पद्धतीचं थेट ध्रुवीकरण आणि मतविभागणी बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। आता ओबीसी उमेदवार आल्यानं कुणाचं टेन्शन वाढणार आहे आणि यांच्या मतांचा टक्का कसा वाढणार आहे? पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरता? नाही, आमचा टक्का पहिलाच वाढलेला आहे, कारण ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे उभा केला आहे, आम्ही रात्रंदिवस आमच्या या 18 पगड जातीसाठी, पंधऱ्याच्या मुलाबाळासाठी, धनगराच्या मुलाबाळासाठी, माळी समाजाच्या मुलाबाळासाठी, 18 पगड जातीच्या लोहार, कुंभार, सुतार, बंजारा असेल सगळ्यासाठी, या 12 बोलतेदारासाठी आम्ही रात्रंदिवस लढलो, कारण त्या समाजाच्या आमच्या सगळे मुलाबाळाच्या तोंडातला घास काढण्याचं काम या जरांगीने केलेलं होतं, म्हणून आम्हाला लढावं लागलं आणि या प्रश्नावर आम्ही लढलो। आणि त्या ठिकाणी आता आमचे प्रश्न सुटावेत म्हणून ओबीसी बहुजन पार्टीतर्फे यशवंत अण्णा गायके यांना आम्ही बीड जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ते लढतील। उमेदवार गायकेजी माझ्यासोबत आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि काय नेमकी रणनीती असणार आहे? आमची रणनीती एकच आहे, जे ओबीसी प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, जात निहाय जनगणना झाली पाहिजे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। या प्रश्नासाठी मी संसदेमधून उमेदवार कोण तुमचा विरोधक असणार आहे? निवडणूक माझा उमेदवार ओबीसी मध्ये कोणीच नाही, माझा उमेदवार पवार साहेबांच्या पक्षाचा माझा उमेदवार आहे। माझा दुसरा कोणाला मी माझा विरोधक मानतच नाही, कारण माझी खरी लढाई ही बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या बरोबर आहे। तर काही सभा वगैरे होणार कुणी? माझ्या नेत्यांच्या यंत्रणा प्रत्येक मतदारसंघ निहाय सभा होणार आहे आणि सर्व ताकदीने लढणार आहे मी। कुठेही माघार नाही, असे कुणीतरी काहीतरी बोलायचं सभा होणार आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या समाज बांधवांना, ओबीसी बांधवांना विश्वासात घेऊन, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन संसदेमध्ये 100% मी निवडून येणार आहे। एकूणच आता नवीन उमेदवार आलेला आहे, बहुजन विकास ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एक उमेदवार आलेला आहे। या अगोदर 2 पक्षांनी उमेदवारी दिल्या होत्या, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी उमेदवार दिला होता। आता एक नवीन उमेदवार आल्यानं निवडणुकीमध्ये रंग येणार असंच दिसतंय। विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड।